नमस्कार मित्रांनो, मी संतोष गुरुजी आपले ब्रह्मांड ज्योतिष चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. राशींच्या स्वभाव वैशिष्ट्यामुळे प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत असतो, परंतु काही वेळा आपल्या ह्याच गुणदोषांमुळे आपल्याला अडचणी येऊ शकतात. आज आपण जाणून घेणार आहोत की आपल्या राशींच्या कमकुवत बाजू काय आहेत आणि त्या कशा ओळखायच्या. त्यावर राशींवर आधारित गुणदोष आपल्याला आपल्या जीवनात सुधारणा करण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. या भागात आपण कोणत्याही प्रकारे आध्यात्मिक किंवा ज्योतिषीय उपायांची नाही तर स्वभावात बदल करण्याच्या काही टिप्स देत आहोत. या ठिकाणी हे समजून घ्या की आपल्या कुंडलीत राशीस्वामी बिघडला असेल तर हा स्वभाव दोष जास्त प्रमाणात दिसून येऊ शकतो. चला तर मग प्रत्येक राशीची कमकुवत बाजू आणि त्यावरचे उपाय समजून घेऊया. यानंतर आपण आता पुढची रास बघूया, तुळा रास. तुळा रास काय आहे तर तुळ ही सप्तम स्थानाची रास आहे आणि राशी स्वामी आहे शुक्र. बुद्धिमान राशींमध्ये या राशीला गणलं जातं. म्हणजे मिथुन, तुळ आणि कुंभ ह्या तीन बुद्धिमान राशी आहेत. तर ह्या राशींमध्ये तुळा राशीला अत्यंत महत्त्वाचं पण स्थान आहे. तुळा राशीची कमकुवत बाजू समजून घेण्यासाठी सर्वप्रथम आपण हे समजून घेऊ की तुळा रास ही चर तत्वाची रास आहे. आता तुळा राशीच्या कमकुवत बाजू काय आहेत तर निर्णय घेण्यामध्ये दिरंगाई करतात. अस्थिरता खूप जास्त प्रमाणात या लोकांमध्ये सापडून येते. लोकांना खुश करण्याच्या नादामध्ये स्वतःकडं दुर्लक्ष होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संघर्ष टाळण्याची प्रवृत्ती असते. आता हा संघर्ष टाळण्याची प्रवृत्ती का असते तर मुळात शुक्राची रास आहे, तुळ रास आहे, शुक्राची रास आहे. शुक्र हा सौंदर्याचा कारक ग्रह आहे. त्यामुळे थोडंसं जमिनीला किंवा बॉटम लेवलला येऊन काम करायला ही माणसं थोडीशी कंटाळा करतात किंवा तिथे स्वतःच्या सौंदर्याला त्यामध्ये कपडे असतील त्यामुळे कुठल्याही प्रकारचं जे सौंदर्याच्या व्याख्येत ज्या गोष्टी बसतात त्या गोष्टी हे लोक जपत असतात. ह्या तुळा राशीला या तुळा राशीच्या कमकुवत बाजू समजून घेताना याच्यावर उपाय करायचे असतील तर सर्वप्रथम हे समजून घ्या की निर्णय घेताना स्वतःच्या मनाचा विचार करणं यांना अत्यंत गरजेचं आहे. लोकांना खुश करण्याच्या नादामध्ये आपल्या इच्छांचा हे लोक त्याग करत असतात, तर ती गोष्ट टाळावी. यांनी आपल्याला काय हवं आहे याचा सर्वप्रथम विचार करून निर्णय घेणं अत्यंत गरजेचं आहे. थोडक्यात ही तुळ राशीला स्वतःला सक्षम करण्यासाठी स्वतःच्या बुद्धीवर काम करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर आपण पुढची रास बघूया, ती म्हणजे वृश्चिक रास. वृश्चिक रास ही जलतत्वाची रास आहे आणि राशीस्वामी आहे मंगळ. मग आपण बघितलं की मेष रास आणि वृश्चिक रास या दोन्ही राशींचा स्वामी आहे मंगळ. पण एक रास आहे अग्नितत्वाची आणि दुसरी वृश्चिक रास आहे ती जलतत्वाची. थोडं भावनाशील व्यक्ती असतात. आणि अष्टमस्थान हे अष्टमस्थान आहे म्हणजे निसर्ग कुंडलीमध्ये अष्टमस्थान म्हणजे मृत्यूस्थान आहे. याला मृत्यूस्थान म्हटलं तर अशुभ स्थान आहे. तीन अशुभ स्थानं आहेत, एक षष्ठ स्थान, अष्टम स्थान आणि द्वादश स्थान. या तीन अशुभ स्थानांपैकी हे सर्वात जास्त अशुभ स्थान याला मानलं जातं कारण हे मृत्यूस्थान आहे. मग मृत्यूस्थान आहे मग त्या प्रकारचा त्यांच्या स्वभावामध्ये काही गुणदोष हे दिसून येतात. सगळ्यात प्रथम वृश्चिक राशीच्या स्वभावांचं जे वृश्चिक राशीचं जे चिन्ह आहे ते विंचू दर्शवलं गेलं आहे. तर विंचू काय आहे तर दंश करण्याची जी प्रवृत्ती आहे ती वृश्चिक राशीमध्ये खूप जास्त प्रमाणात दिसून येते. ते 10 वाक्यांपैकी एक वाक्य असं बोलतील की समोरच्याला ती गोष्ट टचकन लागून जाते, समोरच्याचं मन दुखावलं जातं. मग सर्वप्रथम ह्या लोकांनी म्हणजे स्वभावामध्ये संशयी स्वभाव असतो, लोकांवर लगेच विश्वास न ठेवणं, सूडबुद्धी आणि कठोर भावना, मनोविकार आणि समोरच्यावर नियंत्रण ठेवण्याची यांची इच्छा असते. हा झाला यांचा एक कमकुवत बाजू आहे. जेणेकरून समाजात फिरताना, समाजात चार लोकांशी संबंध ठेवताना, समाजामध्ये आपले संबंध चांगल्या प्रकारे प्रस्थापित करताना यांचा हा जो मूळ स्वभाव आहे तो बऱ्यापैकी समोरच्याला त्रासदायक होऊन बसतो. त्यामुळे नात्यांमध्ये दुरावा तयार होऊ शकतो. सगळ्यात पहिले म्हणजे संशयी स्वभाव हा सोडून देणं अत्यंत गरजेचं आहे आणि क्षमाशील बनणं अत्यंत गरजेचं आहे. क्षमाशील बनवून संयम याचा त्यांनी सराव करणं अत्यंत गरजेचं आहे. दुसऱ्यांवर विश्वास ठेवायला शिका आणि सूडबुद्धी टाळा. प्रत्येक वेळेस सूड घेतलाच पाहिजे असा काही नियम नाही आहे. सूड घेण्यासाठी, त्याचा बदला घेण्यासाठी किंवा त्याचे कर्म आहेत ते भोगण्यासाठी समोरचा माणूस कॅल्क्युलेटर घेऊन बसलेला आहे. भगवंत त्या गोष्टी बघून घेईल. सर्वप्रथम यांनी याच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपण आपलं कर्म करत राहावं. ज्याचं कर्म वाईट आहे त्याला शिक्षा देण्यासाठी भगवंत आहे. निश्चितपणे त्या सगळ्या गोष्टी पूर्णतेला नेईल
याच्यावर विश्वास ठेवणं वृश्चिक राशीने अत्यंत गरजेचं आहे. मनामधून निगेटिव्ह विचार यांनी बाजूला करावे आणि इतरांच्या चांगल्या दृष्टिकोनाला समजून घेणं गरजेचं आहे. जर समजून घ्याल, समोरच्या भावना आत्मसात कराल, समजून घ्याल, तर निश्चितपणे समाजामध्ये किंवा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आपल्या नातेसंबंधांमध्ये वावरताना निश्चितपणे चांगले अनुभव येतील. आपले जे काही दोष आहेत ते स्वतःच ओळखणं अत्यंत गरजेचं आहे. आणि खास करून वृश्चिक राशीमध्ये एक हा थोडं जास्त प्रमाणात दुर्गुण, कदाचित कोणाला वाईट वाटू शकतं, पण हा एक दुर्गुण आहे की रास बिघडली ही माणसं बऱ्याच वेळेस टोचून आणि तिखट आणि टोचणारे शब्द बोलतात. ते शब्द समोरच्याला इतके जास्त प्रमाणात लागतात की बऱ्याच वेळेस समाजामध्ये, नातेसंबंधामध्ये, आपल्या प्रेमाच्या व्यक्तींमध्ये यांची नाचक्की खूप जास्त प्रमाणात होऊ शकते. त्यामुळे ह्या व्यक्तींनी खूप जास्त प्रमाणात स्वतःच्या शब्दांवर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. शब्द सांभाळून वापरा आणि शब्द हे एखाद्या शस्त्राप्रमाणे काम करत असतात. ही गोष्ट वृश्चिक राशीने समजून घ्यावी आणि त्यावर काम करावे. आता आपण पुढली रास बघूया, ती म्हणजे धनुरास. धनुराशीचा स्वामी आहे तो म्हणजे गुरु, अग्नितत्वाची रास आहे आणि शास्त्रामध्ये धनुरास ही भाग्यस्थानाची रास आहे. काही अंशी धनुरास काय अग्नितत्व सुद्धा आहे आणि राशी स्वामी गुरु सुद्धा आहे. एक प्रकारचा एक शिक्षक आहे. शिक्षक हा गुरु असतो आणि ह्या व्यक्तींच्या स्वभावामधले एक कमकुवत बाजू म्हटली थोडक्यात द्विस्वभाव तत्वाची रास आहे. सल्ले देण्याची आणि प्रवचन देण्याची या लोकांमध्ये खूप जास्त सवय असते. समोरच्याला इच्छा असो अथवा नसो, मात्र यांचा एक स्वभाव असतो, समोरच्याला हे लोक सल्ले देतात आणि बऱ्याच वेळेस तो सल्ला हा कमी कालावधीचा नसून मोठ्या कालावधीचा असतो की जेणेकरून तो सल्ला एक प्रवचन वाटतं. मग ही जी प्रवचन देण्याची प्रवृत्ती आहे, त्यानंतर अति आत्मविश्वास असतो ह्या लोकांमध्ये. आत्मविश्वास असावा, नक्की असावा, परंतु अति आत्मविश्वास असल्यामुळं बऱ्याच वेळेस धनुराशीच्या लोकांमध्ये एक प्रकारचा एक ठामपणा दिसून येतो. म्हणजे प्रत्येक वेळेस ते एखाद्या विषयाच्या मुळापर्यंतच पोहोचलेला असतात असं नाही, तर अर्धवट जे नॉलेज आहे ते नॉलेज हातात धरून बऱ्याच वेळेस हे ठामपणे एखादं मत मांडत असतात. त्यानंतर बेजबाबदारपणा दिसून येतो, कारण धडसोड वृत्ती, द्विस्वभाव तत्वाची रास असल्यामुळे धडसोड वृत्ती ह्या राशीच्या लोकांमध्ये बऱ्याच प्रमाणात दिसून येते. बेजबाबदारपणा असतो आणि दुसऱ्यांच्या भावनांची कदर न करणे जास्त प्रमाणात धनुराशीमध्ये दिसून येतं. कारण का अग्नितत्वाची रास आहे, स्ट्रीट फॉरवर्ड असतात बऱ्याच वेळेस ही लोक. द्विस्वभाव तत्व जरी असलं तरी सुद्धा स्ट्रीट फॉरवर्ड असतात, कारण अग्नितत्वाची रास आहे. त्यामुळे दुसऱ्यांच्या भावनांची कदर न करणं हे जास्त प्रमाणात ह्या लोकांमध्ये दिसून येतं. आता ह्या राशीच्या लोकांनी आपल्या स्वभावामध्ये काय बदल केल्यास निश्चितपणे यांना फायदा होऊ शकतो आपण बघूया. सगळ्यात पहिले धनुराशीच्या लोकांनी कृतींच्या परिणामांचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आपण काय कृती करत आहोत आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात याचा विचार यांनी अवश्य करावा. म्हणून बऱ्याच वेळेस यांनी बोलताना, कृती करताना निश्चितपणे थोडं थांबावं, विचार करावा आणि मग पुढे पाऊल टाकावं. त्यानंतर अतिउत्साह आणि उत्सुकता असली तरी त्याला योग्य दिशेने नेणं गरजेचं आहे. मग थोडक्यात अतिउत्साहाच्या भरापोटी आपण एखाद्याला प्रवचन देत बसतो, काही सल्ले देत बसतो, पण समोरच्या व्यक्तीला त्या गोष्टींची गरज आहे का हे सर्वात पहिले प्रथम बघणं गरजेचं आहे. आणि पोटी अतिशय जास्त व्यक्ती ह्या बोलल्या जातात. मान्य आहे, निश्चितपणे सल्ला देणं हे चांगलं आहे, पण ज्याला गरज नाही आहे त्यालाही ही माणसं सल्ला देत बसतात आणि त्या ठिकाणी यांची जी किंमत आहे थोडीशी कमी होऊन बसते. त्यामुळे अति उत्सुकता तरी असली तरी योग्य दिशेने यांनी नेणं गरजेचं आहे. इतरांच्या भावनांचा आदर करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यांच्याशी विनम्रतेने, अग्नितत्वाची रास आहे त्यामुळे विनम्रता थोडीशी कमी होऊन जाते. मग यांनी विनम्रतेने वागणं अत्यंत गरजेचं आहे. जेवढे विनम्र राहतील तेवढं निश्चितपणे नात्यांमध्ये प्रेमसंबंध अधिक दृढ होऊ शकतात. त्यानंतर आपण आता पुढची रास बघूया, ती म्हणजे मकर रास. मकर रास राशी स्वामी आहे शनी. दशमस्थानाची रास आहे. शास्त्रामध्ये कर्मस्थान आहे. व्यक्ती काय कर्म करतो हे मकर रास दर्शवती. राशी स्वामी शनी आहे. चर तत्वाची रास आहे. त्यामुळे शनीची रास असल्यामुळे अतिशय कष्टाळूपणा व अति प्रगतीवर लक्ष ठेवणं हे यांच्या कमकुवत बाजूचं खूप मोठं एक लक्षण आहे. कामात पूर्ण डुबून जातात आणि भावनिक जीवनाकडे अतिशय यांचं दुर्लक्ष होऊन बसतो. अति कठोरता आणि स्थितिवाद, जास्त कठोर, कधी कधी अतिशय कठोर होऊन बसतं. कर्मावर यांचा जास्त विश्वास असतो, त्यामुळे जास्त कर्म करतात, खूप जास्त काम करत बसतात. त्यामुळे स्वतःच्या भावनांकडे यांचं निश्चितपणे दुर्लक्ष होऊ शकतं. थोडक्यात जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला वास्तवतावादी ते मानतात. त्यामुळे वास्तव जे वादी आहे त्याच्याकडे जास्त लक्ष केंद्रित केल्यामुळे
दुसऱ्यांच्या भावनांकडे किंवा आपले प्रेमसंबंधाची माणसं असतात त्यांच्याकडे प्रेमाने पाहण्याचा किंवा त्यांच्या भावनांचा विचार करण्याचा यांचा दृष्टिकोन थोडासा कमकुवत होऊन बसतो. त्यामुळे ही बऱ्याच वेळेस यांची जवळची माणसं ही दुरावली जातात. भावना अतिशय जे प्रेमसंबंध आहेत थोडेसे कमी होऊ शकतात. यावर उपाय काय, तर मकर राशीच्या व्यक्तींनी कामाच्या बाहेरही स्वतःचं जीवन आहे हे लक्षात ठेवायचं आणि त्यानुसार त्यांनी वागणं गरजेचं आहे. त्याच्यावर थोडंसं त्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. नुसतं काम 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 नाही, तर भावनांना सुद्धा यांनी महत्त्व देणं अत्यंत गरजेचं आहे. इतरांसोबत म्हणजे आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवणं गरजेचं आहे. आपल्या भावना समजून सुद्धा घेतल्या पाहिजे. आपल्या भावना ह्या व्यक्त करणं गरजेचं आहे. आपल्या प्रेमाच्या लोकांकडे, आपल्या प्रेमाच्या माणसांकडे, आपल्या कुटुंबासोबत आपल्या भावना व्यक्त करणं अत्यंत यांनी गरजेचं आहे. कामाच्या बाहेर यांनी आनंद शोधणं शिकायला पाहिजे. पुढच्या राशीकडे वळूया, ती म्हणजे कुंभ रास. आणि कुंभ राशीचा स्वामी आहे शनी. बघा, बुद्धिमान राशींमध्ये 3 राशी आहेत. मग सांगितल्याप्रमाणे मिथुन रास, तुला रास आणि कुंभ रास. तर कुंभ रास ही अतिशय बुद्धिमान रास म्हणून गणली जाते. तर एक प्रकारची जी अतिशय दीर्घ कालावधीसाठी एखाद्या विषयावर PhD करणारे, दीर्घकालीन चर्चा करणारे जी माणसं असतात, अशी कुंभ राशीची माणसं असतात. कुंभ राशीच्या व्यक्तींमध्ये शनीची रास असल्यामुळे थोडासा आळशीपणा या लोकांमध्ये थोडा जास्त प्रमाणात दिसून येतो. लोकांच्या स्वभावामध्ये जर विचार केला तर काही कमकुवत बाजू निश्चितपणे दिसून येतात. ही माणसं थोडी एकटी राहतात, लोकांपासून स्वतःला दूर ठेवतात आणि एकलकोंडेपणा, अतिविचार करणे आणि भावनांच्या अभावाचे भासणे, भावना थोड्याशा कमी असतात ह्या लोकांकडे आणि थोडंसं लवकर सामंजस्य राखणं यांना थोडंसं कठीण होऊन बसतं. अतिबुद्धिमान राशी आहेत, अतिविचारी आहेत, मात्र एकलकोंडेपणा ह्या राशींमध्ये खूप जास्त प्रमाणात दिसून येतो. कारण का, राशी स्वामी हा शनी आहे. शनी एकटा आहे, एकलकोंडा आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेस कुंभ रास जी आहे थोडीशी नैराश्यवादी विचारसरणीची रास म्हणून या राशीला शास्त्रामध्ये म्हटलं जातं. कुंभ राशीच्या व्यक्ती यांनी स्वतःमध्ये काय बदल केले, मानवी बदल, तर निश्चितपणे कुंभ राशीच्या व्यक्तींना फायदा होऊ शकतो, स्वभावामध्ये फायदा होऊ शकतो. कुंभ राशीची व्यक्ती ही लाभस्थानाची रास आहे. निसर्ग कुंडलीमध्ये तिला लाभस्थानाची रास म्हटलं जातं. त्यामुळे यांनी स्वतःमध्ये बदल केले, त्यांना लवकर निश्चितपणे फायदा हा मिळून येतील. स्वतःच्या म्हणजे थोडक्यात जवळच्या लोकांशी, आपल्या प्रेमाच्या लोकांशी, कुटुंबातल्या लोकांशी नियमित कायमस्वरूपी संवाद साधणं अत्यंत गरजेचं आहे. ही माणसं कमी बोलतात, कामाचं बोलतात, परंतु नियमित एक ठराविक वेळ यांनी राखून आपले मित्रमैत्रिणी, आपलं कुटुंब, आपली प्रेमाची माणसं या लोकांशी यांनी कायम नियमित संवाद साधणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून मन हलकं होईल. स्वतःच्या भावनांवर यांनी लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे, व्यक्त होणं गरजेचं आहे आणि आपल्या समूहामध्ये, मित्रसमूहामध्ये सतत त्यांच्यासोबत राहून कायमस्वरूपी संवाद साधणं अत्यंत गरजेचं आहे. दुसऱ्यांचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे आणि दुसऱ्यांच्या सोबत राहिलेत तर बऱ्याच वेळेस कुंभ राशीचा काही जे दुर्गुण आहेत, स्वभावाचा भाग आहे, एकलकोंडेपणा कमी होऊन निश्चितपणे दुसऱ्याच्या सोबत राहतील तर निश्चितपणे मनावर एक चांगला परिणाम हा यांच्या दिसून येऊ शकतो. त्यानंतर आपण पुढची रास बघूया, ती म्हणजे मीन रास. 12 राशींमधली सर्वात शेवटची रास. राशी स्वामी आहे गुरु आणि जी अशुभ स्थानं आहेत, षष्ठ स्थान, अष्टम स्थान आणि द्वादश स्थान, 12व्या स्थानाची रास आहे. व्यय स्थान म्हटलं जातं, याला खर्चाचं स्थान आहे, सर्व प्रकारच्या नुकसानीचं स्थान आहे. मीन रास राशी स्वामी गुरु, जलतत्वाची रास आहे. जलतत्व आपण 3 राशी बघितल्या, एक कर्क, वृश्चिक आणि मीन. मीन जलतत्वामध्ये जास्त प्रमाणात जलतत्वामध्ये अतिशय भावनाशील ही रास आहे. या लोकांचे दुर्गुण म्हणजे काय, तर ह्या व्यक्ती अतिशय जास्त प्रमाणात कल्पना विश्वात रमणाऱ्या असतात. अतिपरोपकार वृत्ती असते, दुसऱ्याला मदत करण्यासाठी, दुसऱ्याला खूप जास्त प्रमाणात जिथं 50 पैशाची गरज असतील ते समोरच्याला 1 रुपयाची मदत करण्यासाठी अतिपरोपकार करत बसतात. त्यामुळे होतं काय, दुसऱ्यांच्या भावनांमध्ये ही व्यक्ती स्वतःला अडकून ठेवतात, स्वतःला हरवून बसतात. त्याच भावना, त्याच जी काही भावना दडलेल्या असतात अंतर्मनामध्ये, त्या भावना यांच्यामध्ये जास्त प्रमाणात या दिसून येतात. त्यामुळे थोड्याशा ढिल्या किंवा कामामध्ये लूज किंवा संत गतीने यांचं काम हे चालू असतं. द्विस्वभाववृत्तीचा रास असल्यामुळे निर्णय घेण्यामध्ये अतिशय संत गती यांच्यामध्ये दिसून येते. निर्णय घेण्यामध्ये दिरंगाई करतात. द्विस्वभाववृत्ती असल्यामुळे हे करू का हे करू हे यांच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात दिसून येतं. निर्णय घेण्याची क्षमता अत्यंत यांच्यामध्ये कमकुवत असते.
त्यामुळे आयुष्यातले खूप महत्त्वाच्या निर्णयाच्या क्षणाला सुद्धा यांच्यामध्ये द्विधा मनस्थिती ही खूप जास्त प्रमाणात ही नकारात्मकतेने समोर येते. आणि मीन रास आहे, द्वादश स्थानाची रास आहे. जे अशुभ स्थान आहे 12वं स्थान, अशुभ स्थानाचे रास असल्यामुळे बऱ्याच वेळेस नकारात्मकमध्ये ही लोक अडकून बसतात. निगेटिव्हिटी खूप जास्त प्रमाणात त्यांना पटकन टच करून जाते. या लोकांनी स्वतःमध्ये काय बदल केला त्यांना फायदा होऊ शकतो, किंवा समाजामध्ये यांचं प्रेमाचं स्थान, मित्रसंबंध, नातेसंबंध यांच्यामध्ये यांचं स्थान चांगलं राहू शकतं. यासाठी ह्या लोकांनी सर्वप्रथम वास्तवाशी जोडलेलं राहणं अत्यंत गरजेचं आहे. कल्पना विश्वात रमण्याची एक सवय असते, ती सवय यांनी तोडून वास्तवाशी निगडीत जगणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी यांनी प्रयत्न करणं खूप यांच्यासाठी फायदेशीर राहू शकतं. कल्पनारम्य विचारांमध्ये स्वतःला हरवून ठेवू नये. ध्येय गाठण्यासाठी वास्तवात काम करणं गरजेचं आहे. ध्यानधारणा आणि लिखाणासारख्या तंत्राचा यांनी वापर करणं गरजेचं आहे. भावना व्यक्त करण्यासाठी यांनी लिखाण केलं तर निश्चितपणे यांना फायदा होऊ शकतो, मन हलकं होऊ शकतं. ध्यानधारणा यांनी का करावं, त्यामागचं एक कारण असं आहे, मीन रास किंवा 12व्या स्थानाची रास आहे. निसर्ग कुंडलीमध्ये 12वी राशी ही मोक्षाची रास आहे. बऱ्याच वेळेस ज्या लोकांना प्रश्न हा पडतो की आपला जन्म कशासाठी झालेला आहे, आपण काय करणं गरजेचं आहे, त्यामुळे ही मोक्षाची रास आहे. त्यामुळे ह्या लोकांनी ध्यानधारणा करणं अत्यंत गरजेचं आहे. जेवढं ध्यान करतील, मेडिटेशन करतील आणि स्वतःवर त्याच्यावर त्यांचं कमांड करतील मेडिटेशनवर, तर निश्चितपणे यांचं उत्तर सापडू शकतं. आणि हे तंत्राचा अवलंब केल्यानंतर यांच्या आयुष्यातले काही जे कमकुवत बाजू आहेत, दुर्गुण आहेत, ते निश्चितपणे बाजूला सरून वास्तवाशी निगडीत जगताना, समाजात जगताना, वास्तवात जगताना, वर्तमानात जगताना यांना यांच्या कामाचा स्पीड निश्चितपणे वाढवता येऊ शकतो. मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूया. तर ह्या होत्या 12 राशींच्या काही कमकुवत बाजू. प्रत्येक व्यक्तीच्या राशी स्वभावामुळे काही गुण दोष असतात, पण जर आपण या कमकुवत बाजूंवर काम केलं तर नक्कीच आपलं जीवन अधिक समृद्ध होऊ शकतं. तुमची रास कोणती आहे आणि तुमच्या राशीची कोणती कमकुवत बाजू तुम्ही अनुभवली आहेत, हे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओंची माहिती मिळत राहील. तर आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.